तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण इथून करतोय. तर गाया सगळं खाण्याची वाट बघतात. जरशा गाया पाण्यावरती नेल्यात आणि तिकडंच नेपेरमध्ये मोकळ्या सोडल्यात. पप्पा आहेत सोबत. इकडं बैलांना खुराक ठेवलं आहे. आज ह्या जरशा गाईला पण खुराक ठेवलं होतं आणि जे चिल्ले पिल्ले आहेत ना, तर त्यांना पण खुराक ठेवलं होतं. सगळ्यांना थोडं थोडं खुराक आहे. आणि इकडं राणीने परत मोरकी आज बाहेर काढली. तर व्यवस्थित करतो हे असं शिंगाने खाज होते ना, तेव्हा ही मोरकी अशी करते. सगळे खाण्याचीच वाट बघतात. आता यांना खायला टाकून घेतो. त्यांना खायला टाकून घेतले सगळ्यांना. लय मोठं झाले. जरशा काय आल्यावर राहिलेलं खातील. आता जनावर पण पाजायचे. तर बैलांपासून सुरुवात केली पाजायला. तर ओमने घेतला छोटा बैल आणि मी घेतला मोठा बैल. ओम नुसता पळवतो. मी आपल्या दम्मानी घेऊन चाललो ह्याला. पी पाणी सरजे आहे, पी पाणी. ऐक ना शुभश्री आहे की नेन गेलेली. तर गायांना सोडलं आपल्या मोसंब्याच्या शेतात थोडंसं मोकळं, म्हणजे कसं पाय मोकळा होईल ना. थोडं इकडं तिकडं फिरत्याला वगैरे काय खायचं असेल तर खातील. पण इथं खायला तर काहीच नाही आहे. इथं कसं लहान वासरं थोडे उड्या वगैरे मारतात ना. थोडे हराळे खायचं असेल तर खातील. हराळे आपण ज्वारी जिथं कापली ना, थोडंसं ज्वारीला कोंब वगैरे फुटलेले. पलीकडे नेपेर आहे, पण नेपेर वाळ आहे त्याच्यामुळे खात नाहीत गाया. पण तेच वासरं इकडे तिकडे फिरतात ना, पाणी जास्त पितात. ही माडीला आणि शुभश्री मी पकडल्या हातात लय पळतात इकडे तिकडे, नुसतं परेशान करतात. तर ह्या गावामध्ये माडी वेचणीला आहे ना, तर माडी एवढी पळत नाही. पळली तरी मागच्या जनावरांचा दाव्या पाय पडल्यावर शांत राहते. ही पिल्ले ह्या मोठ्या जनावरांना सोडून कुठं जात नाहीत. पण शुभश्री जर पळायला लागली तर मग ती ऐकत नाही. त्याच्यामुळे मी तिचे पाय बांधला आहे. इथं मोरकीचं दाव आहे ना, तर ते पायाला बांधलं आहे थोडंसं. मी पण इथंच आहे, पण मोरकीला आहे ना लय ओढते, व्यसन आहे त्याच्यामुळे तिचा पाय बांधला आहे. म्हणजे तिला फ्रीली चालता येतं पण पळता येत नाही. चलू शकते ती फास्ट पण पळू शकत नाही. त्याच्यामुळे तिला असं बांधलं आहे. आणि असंच खिलरीला सुद्धा बांधायचे, म्हणजे कसं थोडं मोकळं चरेल इकडं तिकडं पण पळणार नाही. खिलरी पण लय पळते, लय परेशान करते. आणि बाकी वृंदा वगैरे जनावरांना सोडून कुठं जात नाहीत. स्टॅलिन पण जास्त पळत नाही. राणी देवशिनी तर इथंच राहतात. कुठे गेली देवशिनी? हा इकडे. तर हे कसं इथंच खातात मोठ्या जनावरांपाशी. लहान वासरं नाही परेशान करत. तर आता ना थोडंसं 15-20 मिनटं इथे त्यांना खाऊन देतो, म्हणजे त्यांना पण थोडं चरल्याने होतं. घरी फक्त कडबाचन खायला, त्याच्यामुळे इथं थोडं गवत वगैरे खातात. त्यामुळे त्यांना पण बरं वाटतं, पाय मोकळे होतात. आणि चरून गेल्यानंतर पाणी जास्त पितात जनावरं. तर त्याच्यामुळेच थोडा वेळ चरायला सोडले. तर चरायला सोडल्यावर बघा शुभश्री आता कशी शांत चरतीये. ज्यावेळेस दावेला मोकळी होती त्यावेळेस ओढ घेत होती इकडं तिकडं. तिला माहिती आता पाय बांधल्या पळता येत नाही, त्यामुळे गपचूप जागेवर खायला लागली. आणि सगळे जनावर इथंच आहेत ना, त्याच्यामुळं सगळे मिळून चारतात. एक पळायला लागले की सगळे पळतात. त्यामुळे जे पळते त्याला बांधायचं. आणि ओम आता खिलरील मेकीने बांधतायत. ओमला पण आणले सोबत, पण एवढी काही पळापळी होत नाही. पण तो घरी एकटा काय करेल, त्यामुळे तो सारखं माझ्यासोबतच असतो. आणि तर खायला पण एवढं चांगलं गवत नाही, हराळे इकडं तिकडं खातायत सगळे. आपल्या गाया खातायत इकडच्या शेतात. आता शेत थोड्या वेळाने रोटरायचे. आपलं पलीकडचं शेत रोटरायचं चालू आहे, उसावालं शेत. आणि इकडं गाया खातात. ह्याच्यातलं पाईप वगैरे काढून ठेवतात आम्ही. गायांना ह्या शेतात चारण्यासाठी फक्त आजचा दिवस आहे. मी काल नाही का म्हणलं पप्पा वरच्या शेतात गाय
पाणी आणल्यानंतर थोड्याशा मोकळ्या सोडल्यात तर 2-3 दिवस झाले इथंच पप्पा गाया सोडत होते मोकळ्या आणि एकदम व्यवस्थित आवडीने खात आहेत, मस्त चारतात. ह्याच्यातली जी बांडी काढून होती ना स्टालिन, तर ती घरी गेली आहे, तिला तहान लागली होती, ती हौदावर गेली. मग हौदावरून आईनी घरी घेऊन गेली तिला. हे बघा कशा मिळून मिसळून चारतायत, चांगल्या चारतायत मस्त. ही वृंदा इकडे जवळ शोधून शोधून खाती आणि त्या पण सापडून खात आहेत. तर ही शेत आता रोटर करायचे, ते ऊसाचं शेत झालं ना मग आपल्याला हे शेत रोटर करायचे. ह्याच्यातले जे पाईप वगैरे आहेत ना नळ्या, तर त्या मी साईडला नेऊन ठेवतो शेजाऱ्यांच्या शेतात. तर थोड्या वेळाने गाय आपण घरी घेऊन जायच्या. सगळ्या गाई गेल्या पाण्यावर, फक्त खिलरीच इथे आहे, कारण खिलरीला बांधलं होतं ना त्याच्यामुळे ती एकटी इथं थांबली. बाकी सगळ्या गेल्यात पाण्यावर, पाणी पित आहेत. परत आल्या तर थांबतो ना, ते खिलरीला पण घेऊन जातो घरी. तर बाकीच्या गाया पाणी पिऊन परत आल्या तिकडंच, कारण त्याला चरायला आवडतं. तर बाकीच्या बघा ती मायडी आली, मायडीच्या मागं वृंदा आली आणि वृंदेच्या मागं चिल्ले पिल्ले. खिलरी इथंच होती. आता मला खिलरीला पाण्या न्यावं लागेल. तो ओम पण नाही, कोणीच नाही. शुभश्रीचा पाय बांधला होता मी. शुभश्री पाणी कशी पिली काय माहीत. ते बघा लंगडती शुभश्री पाणी कशी पिली मला काही दिसलंच नाही. इथून तिला डबल पाण्या न्यावं लागेल खिलरीला, आणि शुभश्रीला मला पाण्या घेऊन जावं लागेल. तिकडं जायचं असतं तर शुभश्रीला मी सोडलं असतं, पण ती इकडं पळायला लागली. बघा आता खिलरी परत शांत झाली, खायला लागली. बाकीच्या काय पाणी पिऊन आले की आता खिलरीला मला न्यावंच लागेल पाण्यावर. आता इथं ओमची याची वाट बघतो. ओम इथं आला ना तर मी जातो, किंवा मग वृंदाला आणि मायडीला इथं बांधतो झाडांना आणि ह्या दोघींना पाण्यावर आणतो. म्हणजे पाणी पिल्यानंतर खिलरी पण चांगलं खाईल. इथं रोटर करायचं होतं शेताला, काय झालं काय की
ट्रॅक्टर तर परत गेलं. तर तहान लागली होती, पाणी पिल्यात ना परत शांत चरायला लागले हा सगळे. आणि एवढं चरतात ना, आता एवढं ऊन लागतच नाही त्यांना, म्हणजे चरण्याच्या नादात असतात ना तर ऊन जाणवत नाही त्यांना. आणि मी बसतो इकडं झाडाच्या सावलीला, लिंबाच्या झाडा सावली. तर माडीला आणि वृंदाला बांधलं इकडं झाडांना, दोन झाडं बांधले. देवशनेर आणि मोकळ्या राहतात इथं. मी किल्लरीला आणि शुभश्रीला पाणी पाजून आणतो. शुभश्रीला परत नेतो पेली नसेल तर, किल्लरीला पण पाजून आणतो पाणी. शुभश्री मग पाणी पेलीच नव्हती, पाय बांधलेला होता ना, आता पेली. खिलरीला तर भरपूर तहान लागली, ती पण पेते. पाणी पाजून आणले, परत खिलरीला बांधले, शुभश्रीचा पाय बांधलाय. चला आता वेळ पण लय झाली आणि जनावर तर कवर पण चरतेनच. आणि हे शेत रोटरायचं होतं, रोटरायचं पण कॅन्सल झालं, तर मग उद्याच्याला पण चरायला सोडता येतील. तर मग आता जनावरांना घेऊन जातो घरी. मला तहान पण लागली आणि ऊन पण भरपूर पडलं. इकडं राणी कशा लिंबाच्या सावली लिहून खाते, राणी आणि शुभश्री. तर आता जनावरांना घरी घेऊन जातो आणि मला वाटतं व्हिडिओ पण इथंच बंद होतोय की काय, फोनची बॅटरी पण संपत आली. तर त्याच्यामुळे आता जनावरांना बगळे पण आले 2-4 आहे तिथं गायांपाशी. इथल्या गायांपाशी नाही, इथं मी आहे म्हणून, पण तिकडच्या गायापाशी आले 2-4 बगळे. आणि ह्या गाया आता खायला रमल्यात, कवर पण खाणार आहेत. मग मला तहान लागली आणि ऊन तर कधीच घरी गेला, मगच घरी गेलाय. त्याच्यामुळे मी आता गायांना पण घरी घेऊन जातो. व्हिडिओ जर अर्ध्यातून बंद पडला तर माझ्या फोनला चार्जिंग नाही, त्याच्यामुळे मी अर्धाच व्हिडिओ अपलोड करेल. चला रे घरी. तर परत एकदा गाय पाणी पिल्यात, मध्ये पिल्या होत्या एकदा, आता परत एकदा पित आहेत पाणी. इकडं देवशेनी आणि शुभश्री पितात पाणी. चल चल, सगळे आले त्यांच्या जागेवर, तर सगळ्यांना बांधून घेतो. जनावरांना खायला ठेवलं 4 वाजताचं, 4:30 वाजलेत. दिवस मोठा ना, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला ठेवायला. 4:30 वाजता ठेवले. तिकडं गाय खात आहेत. आता आई पप्पा तिकडे आहेत, तिकडं थोडे लाकडं कट करतात आणि मी मिशननी तर खोडं कट करतोय. जे मोठाले खोडं राहिले होते ना, तर हे कट करत होतो एकटाच. पलीकडे खोड कट करायचं राहिले. इकडे चन्नाचं पण कट करायचं आहे, छोटं लाकूड. आणि इकडे ढिगुऱ्यात काय मोठ्या लाकडं आहेत, ते पण कट करायचे आहेत. काल लाईट नव्हती त्याच्यामुळं नाही कट केले. वार आल्यानंतर लाईट गेली होती ना, परत आलीच नाही. त्याला थोडंसं मोकळं फिरवलं आणि त्याला बांधून ठेवलं तिथं, जिथं आपण हरण्याला बांधत होतो ना, तर तिथं बांधले मोत्याला. तर रस्त्यावर सारखं आले गेलेलं कोणी दिसतं ना, भोगतो. गंगा वगैरे वासरं खात आहेत. हे जे मी नेहमी म्हणत असतो ना की पाऊस आल्यानंतर गंगाला वासराला इकडं बांधायचं शेडमध्ये, तर हे आपलं वरचं शेड आहे, जिथं आपण थोडंसं सामान ठेवलं आहे, नळ्या वगैरे ठेवल्यात. तर आपण पाऊस आल्यानंतर जास्तीचे जनावर इथं बांधत असतो या शेडमध्ये. इकडून साईडने झाकलेलं नाही, पण लांबून बांधल्यानंतर इकडे जातात ना जनावर, त्याच्यामुळे पाऊस लागत नाही. तर मोत्याला सोडले मोकळं, तर ते काही तर माझ्यापाशीच फिरतोय. ए पळ मोत्या, पळ तिकडं. इथं कसं लंगतं, इथं लिंबुण्याचे काट आहेत ना, तर त्याला नको म्हणलं तर इकडे काट्या तिकडे फिरतो. तो काट टोचला की लंगतो. पळून आता जरा शांत झालाय. असं मस्त फिरतो मोत्या इकडं तिकडं शांत. पळून बस झालं ना त्याला, त्याच्यामुळं काहीतरी शोधत असतो सारखं. आणि तो इथून कुठं जातच नाही. आई पप्पा तिकडं लाकडाकडे आहेत ना, तर तिकडं
आणि इकडं वरच्या शेतात मी इकडं लाकडं तोडतो ना, तर त्याच्यामुळे मोत्या इथंच खेळतो. मोत्या पळ तिकडं. आता मी जनावरांना पाणी पाजून घेतो. तर गंगाला तर मोत्या अजिबात जवळ आलेला जमत नाही, पण मोत्या इकडं गंगाच्याच इकडे येतो जास्त करून. मोत्या हाड, मोत्या गंगा तुला मारी ना. इकडं असं मोकळं खेळायचं ना, तो जिकडं माणूस आहे तिकडंच येतो मोत्या. आता मी गायला घेऊन हौदावर आलोय ना, तर तो हौदाकडं आलाय. जेव्हा मी लाकडं कापत होतो तेव्हा तिकडं लाकडाकडं होता. तर मोत्याला पण माणूसच पाहिजे सारखं. गंगाला किती तहान लागली, पळत गेली पाण्यावर. मोत्या पुढचिन त्यात सरक माग. उतर खाली, खाली उतर, खाली उतर. मोत्या खाली उतर, उतर खाली. पप्पा तिकडं लाकडं कापतायत वरच्या शेतात, आणि खालच्या शेतात आई लाकडं वाहते तिकडं. आणि मी गंगाला पाण्यावर आणलंय. आता राहिलेले जे गावरान चिल्ले पिल्ले आहेत ना, तर गावरान चिल्ले पिल्ल्यांना पाणी पाजतो. काय मोबाईल आहे. तर हे छोटे होते ना, तर ह्या जरशा वासरांना पाणी पाजले मी बकेटमध्ये. तर आता जे गावरान जनावर आहेत ना, जे राणी देवशेने, तर त्यांना पाणी पाजायचं. इकडं काय करतोय मोत्या, ती पाटी सांडी बाबा सरक. हारण्या मोत्या कसा लाडायला येतोय, शेपटी हलवतोय. चिमणी तो प्रत्येक जनावरापाशी असंच करतो, पण त्याला जनावर ॲक्सेप्टच करत नाहीत. गंगा तर कसलीच जवळ येऊ देत नाही, चिमण्याने तरी जवळ येऊ दिलं. आता या दोघींना आणले पाण्यावर. ह्या दोघींना पाजायचं, आणखीन 2-3 गावरान गाया पण पाजायच्या, परत बैलांना पाणी पाजायचं. मग झाले दिवसभराचे काम. पण आत्ताच नाहीत होणार. चल रे पाणी प्यायला. अरे यांना तर ताणच नाहीत. काय ना, वातावरण थोडंसं आबाळ वगैरे आलं ना, गार हवा सुटली ना, तर पाणी पित नाहीत. बघा आता थोडंसं वारं सुटलेलं आहे ना, आणि गार वातावरण आहे, आबाळ आलेलं आहे, त्याच्यामुळं पाणी पित नाहीत. हे बघा इकडून आबाळ आलेलं आहे ना, त्याच्यामुळं पाणी पित नाहीत. चला 2 नाही पिल्या तर दुसरे पितील, सगळ्यांनाच आणावं लागेल. चल देवशेन चल. त्यांना आणले पाण्यावर. बरं झालं यांना आणलं. बघा शुभश्री याच्यातली पाणी पिली. ती मायडीला ताण नाही, मायडी नाही पिली, मागच थांबले ते. पण शुभश्रीला आहे ताण. अरे पलीकडे थांब, शेवळ बिले झाले. या दोघींना पाण्यावर आणलं होतं, दोघी पण पाणी पेल्यात. वृंदा पण पेली आणि खिलरी पण पाणी पेली. चल रे वृंदा चल. आबाळ आता जास्तच आले हा इकडल्या साईडनं. चल बैलांना चालवलंय पाण्यावर, आणि सगळे जनावर पाणी पाजून झालेत, फक्त बैलच लास्ट होते. जरशाळ्यांना पण पाणी पाजलेलं आहे. बैल पाणी पितील असं मला वाटतंय. सरजा पाण्यावर ये. चिमण्या तर पितोय, सरजा तर पेणारच पाणी, मला माहिती आहे. उशीर जास्त झाला बैलांना पाणी पाजायला. मी थोडं लवकर आलो असतो ना, तर लवकर पाणी पाजून झाले असते. मला वाटलं भैया पाजेल काय की लवकर. पण चला तरी अंधार पडायच्या आधी काम झालेत, म्हणजे अंधार पडायला सुरुवात झालेली आता, पण कामं लवकर झालेत आपले. पप्पाची मिशन आणखीन चालू आहे, पण ते काय जेव्हा बंद करायचे तेव्हा करतील, असं काही नाही कंपल्सरी करायचेच. चिमणे पिणं लवकर पाणी. असं तर कधी नाहीच की सरजा मस्ती करत नाही. सरजे चला आता बैलांना घरी घेऊन जातो. चल
चिमण्या चल सारजे उठ. ए सारजे चांगलंच मारलंस त्याला. सारजे चल. चल सर्च. किती उड्या मारते, काम नाही ना त्याला. चल रे चल. चिमण्याला मी पाठीमागे सोडलं, चिमण्याला नंतर घ्यायला येईल. चल सर्च. चल सर्च. चल सर्च. चल. तो चिमण्या माग आहे ना, तर तो पुढे जात नाही घरी. तो म्हणतोय पार्टनर मागे, मी कसं जाणार. चल. तर चाललो लास्ट चिमण्याला घेऊन घरी. चिमण्याला बांधलं की मग झाले कामं. मला वाटतं व्हिडिओ पण आता इथंच बंद करावा.